तर यातून काय राजकीय परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं? यातून अशी कोणती मोठी क्रांती घडू शकते असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा कुठेही दोन पक्ष एकत्र येतात असं काही मेळावा नाही आहे. तो किंवा विचारधारा घेऊन ते आता पुढे भविष्याची वाटचाल, ते दोन वेगवेगळे पक्ष आहेत, दोन वेगळे विचार, स्वातंत्र्याचं आहे, मतभिन्नता आहे, जे काय असेल ते, परंतु एका विषयापुरतं निदान एकत्र आलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर पाहाल तर मराठी माणूस त्याच अँगलने विचार करतोय की आता दोन ठाकरे एकत्र येणार, आलेले आहेत, भविष्यामध्ये निवडणूकच्या दृष्टिकोनातून पण ते एकत्र यायला पाहिजेत. हा विचार जरी आमच्या मनामध्ये असला तरी तो त्या पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करतील आणि ठरवतील, भले ठाकरे बंधू असले तरी. आणि तो काय अधिकार आम्हाला नाही आहे, तो त्यांचा विचारधारा असल्यामुळे त्यांनी तो करायला पाहिजे. पण भविष्यासाठी मराठी माणूस ते आस लावून बसलेला आहे की दोन भाऊ जर एकत्र आले तर काहीतरी चमत्कार घडेल. चला, काहीतरी एक नवीन चमत्कार होईल, एक विरोधी पक्षाला आवाज मिळेल अशी अपेक्षा करूयात आपण.